हॅलो, अली अँड मुसा 11 नागाव या संघामध्ये आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज ॲज आयकॉनच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्वराज मात्रे आणि त्याच्या समवेत विशाल शहा, दोन्हीही गाजलेले खेळाडू आहेत आणि या खेळपट्टीचा या मैदानाचा सुद्धा त्यांना भरपूर असा अनुभव आहे. स्पेशली विशाल शहा या मैदानावरती भरपूर खेळलाय. त्यांच्या समवेत विकी मुंबईकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात झालेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या सुंदर मैदानावरती. तो दोस्तों, मैं यासिर मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं. पहली ही गेंद पर एक बहुत ही खूबसूरत सिक्सर हमें देखने को मिला और उसी के साथ बैक टू बैक बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं महेश, जबकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद. थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंदें मिली और उसका भरपूर लाभ उठाया है बल्लेबाज विशाल शाह ने और बैकवर्ड स्क्वायर की जानिब बैक टू बैक दूसरा सिक्सर हमें देखने को मिला है.
बहुत ही बढ़िया शुरुआत बल्लेबाजी करने वाली टीम हरवीत की तरफ से, नागांव की तरफ से, क्योंकि नागांव यहां पे बल्लेबाजी कर रही है। जी हाँ, फिर से एक बार जोरदार शॉट, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए, पूरा भार अपने पिछले पैर पर देकर उसे खेल दिया है मिड विकेट। सम्माननीय फैसल भाई कौचाली इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। बैक टू बैक ये तीसरा सिक्सर हमें देखने को मिला है। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ यह गेंद लैंड हुई और इसी वजह से अंपायर जी ने भी उसे नो बॉल करार दिया है। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा, उसी के साथ अगली गेंद होगी फ्री हिट। स्वप्नवत शुरुआत में कहूंगा बल्लेबाजों के लिए और उनकी टीम के लिए, क्योंकि ऐसी धमाकेदार शुरुआत हमें बहुत कम देखने को मिलती है। बैक टू बैक 3 सिक्सर यहां पे आए हैं और उसके बाद मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरीके से ट्रांसफर हो चुका है गेंदबाज के ऊपर और ये लगा चौथा छक्का। विशाल शाह ऑन द फायर। पच्चीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हमेशा के लिए यादगार ऐसा ये ओवर बल्लेबाज के लिए, और गेंदबाज इस ओवर को कभी भी याद नहीं करना चाहेंगे, क्योंकि मैच की शुरुआत की ये ओवर, पहला ओवर, पहले ओवर में 4 छक्के आए हैं बैक टू बैक। विशाल शाह ने इस तरह की शुरुआत की है, पॉजिटिव अप्रोच और बहुत ही जबरदस्त आत्मविश्वास के बलबूते पर लगातार 4 छक्के लगाना इतना आसान नहीं है। आपकी मेंटलिटी, आपकी सोच, आपकी मानसिकता कैसी है, ये बहुत ज्यादा निर्भर होता है इसके ऊपर। के मुकाबले में इस ओवर में कुछ हद तक बल्लेबाजों को रोक के रखा है। हाँ, बैठक शॉट खेलने का इरादा था, अपने बल्ले को स्वैप किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद टप्पा खाने के बाद उनके पैर से टकराई और देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में आए थे 26 रन और दूसरे ओवर में ईमान ने बहुत ही बढ़िया कमबैक किया है। शानदार वापसी में कहूंगा, मात्र 5 रन खर्च किए हैं ईमान। एक सेकंड 7 रन खर्च किए हैं दूसरे ओवर में ईमान अरब ने और कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 33 रन। सन्माननीय रब फोपलनकर यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आणि त्याचप्रमाणे नजीबभाई झोंबटकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तैतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए अली एंड मूसा 11 नागांव। हालांकि टॉस उन्होंने हारा था और बल्लेबाजी के लिए यहां पे दावत दी थी हरप्रीत ने, मगर ये दांव थोड़ा सा उल्टा पड़ता हुआ
क्योंकि बल्लेबाजों का बोलबाला, बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। हालांकि यही सोच के उन्होंने गेंदबाजी को चुना होगा कि यह पहला मैच है, थोड़ा सा ड्यू फैक्टर यहां पे असर करेगा। जी हां, इस मरतबा फिर से एक बार अपने बल्ले को बहुत ही खूबसूरती के साथ तिरछा किया है। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से निकल गई। 4 रन। (37) रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही तेजी के साथ रनों की संख्या यहां पे बढ़ रही है। ओहो, ये तो परोस के दिया था। हाफ ट्रैकर गेंद ताकत के साथ किया है प्रहार। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेके जाने, फिर से एक बार उड़ती हुई। 6 रन। गेंदबाजी के मार्ग पर हम देख सकते हैं पट्टू। हालांकि प्रथमेश उनका नाम एज आइकॉन के रूप में खेल रहे हैं। बानकोट के बगल में ही एक छोटा सा गांव वेश्वी। जी हां, इस दफा फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा। गेंद उड़ती हुई दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। (49) रन पर है सर। जी हाँ, 46 क्या है बोल रहे तुम? हाँ, 46 रन पर खेल रहे हैं विशाल शाह। ये लीजिए फिर से एक बार उसी दिशा में बहुत ही खूबसूरत ये सिक्सर। फिल्म आई थी सत्ते पे सत्ता, मगर इस मैदान पर छक्के पे छक्का ये फिल्म लगाई है विशाल ने। विशाल धुआंधार बल्लेबाजी करते हुए एक यादगार पारी खेलते हुए अपने टीम के लिए लगातार ये तीसरा छक्का फिर से एक बार विशाल शाह के बल्ले से। इसके पहले भी छक्कों की हैट्रिक उनके बल्ले से हमें देखने को मिली थी पहले ओवर में। इस ओवर में भी पट्टू के ऊपर टूट पड़े हैं और बैक टू बैक ये तीसरा सिक्सर हमें देखने को मिला है। आधा शतक अपना मुकम्मल कर लिया है। आधा शतक मुकम्मल करने वाले ये खिलाड़ी, ये लीजिए फिर से एक बार किया है हुक और वही नतीजा, सही नसीहत दी है। 6 रन। स्कोर कार्ड तीसरा ओवर प्रगति पर। पट्टू भी यहां पे बहुत ही महंगे साबित हुए हैं। जी हां, इसमें दबा देखिए चीत परिचित अंदाज के साथ फ्लिक किया था, डी यादव के साथ ढकेल दिया था शॉट मिड विकेट की दिशा में, क्योंकि वो जानते थे कि इस ओवर की अंतिम गेंद है, स्ट्राइक मेरे हाथों में रखनी होगी, अपनी टीम के लिए ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे और एक मजबूत स्थिति में लाकर अपनी टीम को खड़ा करना होगा। बहुत बड़ी जिम्मेदारी है उनके ऊपर। जिम्मेदारी को बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने संभाला है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 62 रन, 62 ऑन द स्कोर कार्ड।
तकरीबन 21 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं, जो कि एक लाजवाब स्कोर यहां पे आंका जा सकता है। गेंदबाजी करने वाली टीम बहुत ही ज्यादा संकट में। अल फतेह हरवित हालांकि टॉस जीतकर फील्डिंग करने का जो फैसला किया था वो फैसला यहां पे थोड़ा सा उनका गलत साबित होता हुआ। विशाल शाह ने हल्ला बोल किया है, गेंदबाजों के ऊपर पूरी तरीके से डोमिनेट किया है। एकमात्र गेंदबाज ऐमान अरब जिन्होंने मात्र 7 रन खर्च किए थे अपने दूसरे ओवर में। जी हां, फिर से एक बार उड़ाया। इस मरतबा फ्लैट है मगर फ्यूरियस भी है 6 रन के लिए। आते हुए दिखाई दे रहे हैं। क्या कमाल की बल्लेबाजी, यादगार पारी अपनी जिंदगी के एक नायाब पारी खेलते हुए। स्ट्राइक एंड पर विशाल शाह फिर से एक बार तैयार होते हुए। नए गेंदबाज जी हां, फैज ने इस मरतबा उन्हें चकमा तो दिया है विकेट कीपर उस गेंद के नीचे। फिर से एक बार यहां पे जीवन दान, तीसरी मरतबा जीवन दान मिला है। सही मायनों में आज ऊपर वाले की दुआ, न जाने किसी की ना किसी की दुआ यहां पे उनको लगती हुई। एक ही अच्छे बल्लेबाज को 3 मरतबा जीवन दान 4 ओवर के मैच में मिलना, ये कोई हमेशा दिखने वाला दृश्य नहीं है। मगर आज विशाल शाह कुछ अलग ही रंग में, और तकदीर और ऊपर वाला उनके ऊपर बहुत खुश। हालांकि तीनों भी कैच आसानी के साथ लपक सकते थे। मिड विकेट में जो एक कैच आया था ना, वो थोड़ा सा टफ जरूर था, मगर 2 मरतबा तो आसान से कैच यहां पे छोड़े हैं हार्वी टीम के खिलाड़ियों ने। जी हां, इस मरतबा फिर से एक बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार उड़ाया। लाजवाब ये स्वीट टाइमिंग, 6 रन। विशाल 73 रन बनाकर खेल रहे हैं और टीम का स्कोर है 76। 76 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो हो, 73 रन विशाल शाह 4 ओवर के मैच में अकेले के दम पर बनाते हैं, तो आप समझ सकते हैं कि उनकी ताकत और उनका टैलेंट और उनका पोटेंशियल क्या है। लाजवाब आज फॉर्म में नजर आ रहे हैं। विशाल शाह ने इसके पहले भी इस टूर्नामेंट में हिस्सा लिया है, इस विकेट को बखूबी जानते हैं, और पहली गेंद से उन्होंने अटैक किया है, मानो ये सोचते हुए कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। जबरदस्त यहां पे अटैक। जी हां, ये देखिए, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव। अच्छी खासी गेंदबाजी कर रहे थे फैज, मगर लेग स्टंप के बाहर फिर से एक बार भटकते हुए अंपायर जी ने वाइड का इशारा दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की बौछार, रनों की बारिश, रन छमाछम यहां पे बरसते हुए विशाल शाह के बल्ले से 73 नॉट आउट बल्लेबाजी कर रहे हैं। आज जिन्होंने भी विशाल की इस पारी को इस मैदान में देखा होगा, ये लीजिए फिर से एक बार विशाल शाह के बल्ले से बहुत ही अच्छा सुमधुर आवाज आई है। 6 रन। फोर रन और 79 रन बनाकर स्ट्राइक एंड पर विशाल शाह फिर से एक बार वही नतीजा है। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए।
उसे छक्के में तब्दील किया था। अब अंतिम एक गेंद, विशाल शाह पहुंच चुके हैं 85 पर। अकेले के दम पर उन्होंने 85 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। शाहिद दलवी, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। ये लीजिए फिर से एक बार और एक धमाका, 6 रन, विशाल शाह ऑन द फायर। (96) 96 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले बल्लेबाजी करते हुए अली एंड मूसा 11 नागांव के विशाल नॉट आउट रहे। 91 रन बनाकर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया उन्होंने। मध्ये लवकरात लवकर आपण आम्हाला जॉईन करायचं आहे। रॉयल चॅलेंजर्स रनवेली आणि जाखमाता क्लब शिस्ते। सामना सुरू होण्यापूर्वी टॉस होणं अपेक्षित आहे। या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत। जर आपण उशिरा आलात तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। जर पेनल्टी दिली गेली तर संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल। नंतर मात्र कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही। मी दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती करतोय, शिस्ते आणि रणवेल, आपण पाहत आहात रॉयल फेस्टिवल 2025 रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये बोर्ली पंचायतन या गावामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा सलग 26व्या वर्षी आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत। चला आपण टॉस करूया। शिस्ते संघाचे संघनायक आणि रणवेली संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। शिस्ता संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। रणवेल या संघाचे संघनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल। रणवेल संघाचे संघनायक तर आपण या लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा आणि टॉस करून घ्या। सामना सुरू होत आहे। आपल्याला सामन्याकडे जायचं आहे। सर्व प्रेक्षक अगदी डोळे लावून वाट पाहत आहेत या सामन्याची। त्यामध्ये डिस्टर्ब करणं योग्य नाहीये।
रणवीर संघाचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. हॅलो, नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन वर्ष 26 सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. आणि घेऊन जातोय तुम्हाला या मॅच कडे 97 धावांचा पाठलाग 4 ओव्हर मध्ये करायचा आहे. पहिल्या डावात झाल्यात तर दुसऱ्या डावात सुद्धा होतील, प्रयत्न करावेच लागतील. आणि त्याच्यासाठी ऐमन आणि कैफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खराब आहे, फटका खेळलाय खरा, नो बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. काय फ्रीचा बॉल तुम्ही केलं तर आम्ही सुद्धा करणार. बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. आहेत. प्रत्येक गावाला एक वेगळं महत्व. इकडे लगावलाय टोला, फटका चांगला आलाय, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. स्वराज म्हात्रे होते तिकडे आणि त्यांनी थ्रो केलाय. तोपर्यंत 2 रन मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 11 वरी धावसंख्या जाते. सादिक राजापूरकर, मुन्ना पठाण सर आणि त्याचबरोबर हाजी मामदुल्ले सर तिन्ही ख्यातनाम पंच स्पर्धेसाठी आहेत. यासिन मर्चंट सरांसारखा महाराष्ट्रातील अनुभवी आवाज आणि त्याचबरोबरीने हरिभक्त पारायण. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने हरीश महाराज दिघीकर यांचंही आगमन झालेलं आहे. आज आम्ही सुद्धा आतुर असतो कधी एकदा डिसेंबर महिना येईल. माझंही 4थं वर्ष आहे आणि कधी एकदा रॉयल फेस्टिवल मध्ये समालोचन करायला मिळेल आणि आपल्या सगळ्यांना भेटायला मिळेल. इकडे एक वेगळी खासियत असते जे कुठेच पाहायला मिळणार नाही, या परिसरामध्ये पाहायला मिळणार. मधल्या ब्रेक मध्ये रगडा खायला मिळणार आणि शरबत प्यायला मिळणार. लगावलाय टोला, फटका चांगला आहे परंतु फसलाय तो. बॉल हवेत आहे, पकडली गेली कॅच, विकेट आली आहे. फैजान कौचाली आणि कंपनी. पहिल्या मॅच पासून चर्चा सुरू झाली आणि नागावकरांचा पहिल्या मॅच पासून आरडाओरडा सुरू झालाय. हा टॉस साठी या मॅच मोठी आहे, म्हणजे 97 धावा काही सोप्या नाही आहेत परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. रणवेल टीम कॅप्टन प्लीज या लवकर.
सगळ्यांना उत्कंठा लागले असतील. आपल्या अकाउंट कुठपर्यंत आले, सगळे फोन करत असतील. कोण मसळ्यापर्यंत आले, कोण माणगाव पर्यंत आले. कसं यायचं इकडे मार्गदर्शन करत असतील. वेगवान मॅट फिरवली एखादी तिकडे. ताहिर आलेत बॅटिंग साठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 97चा पाठलाग करायचा आहे. चला टॉस साठी या रणवेल आलेत का? चला टॉस करून घ्या. हॅलो, जाकमाता दिसते. चला जाकमाता आपण या. कॅप्टन या. रणवेल आलेत. नजीबभाई जुमरकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या नजीबभाई. मुजम्मिल जुमरकर साहेब आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आइए साहब. मुजम्मिल भाई आप इधर आइए. नजीब भाई प्लीज, सॉरी, आइए. नजीब भाई जुमरकर. नजीबभाई झोंबरकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या जाकमाता शिस्ती कॅप्टन वरती या. ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. सोहेल आणि हसन मुकादम ही जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यांचंही विशेष कौतुक करावं लागेल. यस, शाबादा कॉल आहे. शिस्ती राणेपैकी जिंकली, काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण करणारेत. मॅच सुरू आहे त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. रणवेल तुम्हाला पहिल्या बॅटिंग साठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स चंदू सरांकडे. काल, आज आणि उद्या सुद्धा 3 दिवस श्रीवर्धनकरांसाठी अगदी मजेचे आहेत. आनंद घ्यायचा. महाराष्ट्रभरातून पर्यटक श्रीवर्धन मध्ये येतात आणि श्रीवर्धनकर या मैदानात येतात या आठवड्यात. फटका फसलाय. बॉल हवे तिकडे. ओहो, पकडली कॅच. हसनने पकडली कॅच. वाह. लगातार अधिकृत टाकलेल्या 3 बॉलवर 3 विकेट घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे या टीमच्या पाठीमागे मुजीद दायनजी आणि फहद मुर्तजा
या दोन आज इकडे नाहीयेत, कदाचित आखाती देशांमधून मॅच पाहत आहेत, परंतु त्यांच्या दोस्तीचंही विशेष कौतुक करावं लागेल या नागाव टीमच्या टी शर्ट साठी. त्यांचंही सहकार्य लाभलेलं आहे. आपल्या दोघांची दोस्ती अशीच सलामत राहू देत आणि या नागाव टीमला असा तुमचा सपोर्ट सुद्धा राहू देत. तर जावेत मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी फैजान कौचाली आणि कंपनी खूप चांगली खेळते सध्याच्या घडीला. अलियान मुसा 11 नागाव दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अजूनही स्ट्रोक खेळला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, जिकडे मनीष बॅटिंग साठी आलेत खरे, परंतु एक रन मिळणार आहे. 97 धावांचा एक डोंगर उभा केलाय, कारण 91 धावांची एक वादळी खेळी केली. माझ्या मते एक इतिहासच घडवलाय, कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 91 रन करायची सोपी गोष्ट नाहीये आणि विशाल शाह यांनी तो कारनामा केला. आणि असे खूप सारे कारनामे आज दिवसभरात होणार आहे, त्याच्यामुळे सगळे म्हणत असतील चलो रॉयल फेस्टिवल आणि सगळ्यांचं पावलं इकडे येत असतील. हो हो हो, कमी गतीचा बॉल टाकलाय, वळवलाय, पाठवलाय कीपरकडे. आणि नुसतं इथपर्यंत नाहीये, म्हणजे इकडले तर मॅच पाहतायत, कोणी दुबईला, कोणी कुवेतला, कोणी कतारला, कोणी ओमानला, कोणी सौदीला. इकडे जरी असतील ना, तिकडनं सुद्धा त्यांचं लक्ष आज कामावर नसणार आहे, आज रॉयल फेस्टिवल पाहण्यावर असणार आहे. आणि म्हणून तिकडनं जे मॅच पाहतायत त्या सगळ्यांचं सुद्धा स्वागत. आखो टप्प्याचा बॉल, त्याला हुक केलाय, फिल्डर आहे तिकडे. स्वराजच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आलेली आहे. विकेट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्षी जो संघ मालक विन होणार आहे तो मोटरसायकलवर बसणार आहे, त्याच्यामुळे याची चर्चा आहे. आता तो कोण असणार आहे, श्रीवर्धनचा असेल, मसळ्याचा असेल, माणगावचा असेल, दुबईचा असेल की कतारचा असेल, हे आपल्याला वाट पाहावी लागेल. त्याच्यासाठी उद्या संध्याकाळी आपण कौतुक करूया. तिकडे स्वराज मात्रेचं आयकॉन म्हणून इकडे आलेत, त्यांनी एकच रन दिली आणि 4 विकेट घेतलेल्या आहेत स्वराज मात्रे. बॉलिंग साठी विशाल शहा. पहिला बॉल विशाल यांनी थोडासा पुढे केलाय. जो कोणी मालक जिंकणार आहे ही मानाची स्पर्धा, तो मोटरसायकलवर बसणार आणि अख्ख्या बोर्लीमध्ये काय, मसळ्यामध्ये, श्रीवर्धन मध्ये सगळीकडनं फिरणार आणि त्याला म्हणणार पहा रॉयल फेस्टिवलचे विनर आलेत. ओ हो हो हो, या वेळेला दांडी 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 गुल. मला वाटतं या विशाल शहाने आपली एनर्जी रॉयल फेस्टिवल साठी वाचून ठेवली होती की काय, आणि एवढा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये. आणि 3ही वर्ष नागाव आणि विशाल हे समीकरण राहिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर चाहते देखील इकडे दाखल झालेले आहेत. मला वाटतं जसजशी टीम पुढे जाईल ना, पब्लिक मधून सुद्धा विशाल विशाल असा सुद्धा आवाज येऊ शकतो. विशालसाठी वकास अस्वारे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. पहा, जे पारितोषिक येत आहेत आम्ही आमच्या गुणलेखकांकडे जमा करतोय. विशाल चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्याच मॅच मध्ये हरवीच्या विरुद्ध नागावची जबरदस्त कामगिरी. हो, हाई बॉल चांगला पाहायला मिळतोय. मॅचची आता केवळ औपचारिकता राहिली, मॅच खूप दूर गेली आहे. विशाल काय कारनामे करणार, हरवीत प्रयत्न तरी सुद्धा करावे लागतील. वर्षातून एकदा रॉयल फेस्टिवल खेळायला मिळते, तर तुम्हाला इकडे चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल कमी गतीने टाकलाय, जो मागे जातोय. तिकडे बायच्या स्वरूपातील रन मिळणार आहे.
विशाल शहा जबरदस्त कामगिरी इकडे करतायत. कौतुक करावं लागेल या विशालचं. बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये घनसोली गावचे खेळाडू आहेत, नवी मुंबईचे. समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका खेळलाय तिकडे फिल्डर येण्याच्या अगोदर हरवीच्या खेळाडूच्या बॅट मधून सिक्सर. षटकार आलेला आहे. विशालच्या विरुद्ध मोठा स्ट्रोक खेळला बॅटर फैज यांच्या बॅट मधून आलेला मोठा स्ट्रोक पाहायला मिळालाय. आज सगळ्यांचं स्वागत असेल. चांगला बॉल इकडे खोलवर टप्प्याचा बॉल केला होता विशाल यांनी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बघता बघता इकडे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर झालाय फक्त 16 आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी मोठं लक्ष पाहिजे, म्हणजे 81 पाहिजे 6 बॉल मध्ये. या स्पर्धेच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजय कदाचित इकडे होऊ शकतो का? हा थोडीशी दुरुस्ती स्कोर मध्ये 23 झालेला आहे. हॅलो tenniscricket.in ची सुद्धा सर्व टीम इकडे उपस्थित आहे. हा बॉल थोडस उंचीवरून टाकला होता. विकी मुंबईकर आता आलेत बॉलिंग साठी. इंग्लंडला जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता आहे. 2 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. मॅच दुसऱ्याच दिवशी संपते की काय त्याच्याही अपडेट्स देतोय. हो 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 टप्पा पडतोय त्यानंतर फिरतोय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. या परिसराची एक वेगळी मजा आहे. आता तर पर्यटक मोठ्या प्रमाणावर इकडे येतात. श्रीवर्धन तालुका एक पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. दिव्या आगार समुद्र किनारा असू देत, श्रीवर्धन समुद्र किनारा असू देत, हरिहरेश्वर असू देत, हा सगळा विभाग तेवढाच प्रसिद्ध पाहायला मिळतो. शोएबभाई इकडे आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते. मला वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या नॅनो अख्ख्या महाराष्ट्रात असतील तेवढ्या श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात असतील. इकडल्या लोकांची पहिली पसंत नॅनो आहे. फटका फसलाय, बॉल हवेत आणि विकेट आली आहे. यश मिळते बॉलरला. इकडे विकेट आलेली आहे. विकी चांगली गोलंदाजी करतायत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. हरवी संघ जरी यावर्षी तेवढी चांगली कामगिरी नाही पाहिली तरी चांगली कामगिरी करणार आहे. वसीम आष्टीकर साहेबांचं देखील इकडे आगमन होतंय. रॉयल फेस्टिवल 26वा पर्व आणि वसीम आष्टीकर साहेब आपलं करत आहोत आम्ही हार्दिक 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 स्वागत. हो वळतोय बॉल, इकडे जाईल यष्टीरक्षकांकडे. चांगला बॉल. पुढील दोन्ही टीम कोणताही विलंब न करता आता रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. 9 मॅच आहेत आज. हा जागमाता शिस्ते आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरायचंय तर हो आई बॉल वळतोय, जातो यष्टीरक्षकांकडे आणि इकडे मेडन ओव्हर केलेली आहे विकी मुंबईकर यांनी. आणखीन एक कारनामा आणि या मॅच मध्ये जिंकला जातोय अली आणि मुसा 11 संघ. जबरदस्त कामगिरी करत असताना या मॅच वर आपल्या नावाची मोहर उमटवतोय अली आणि मुसा 11 नागाव, फैजान कौचाली अँड कंपनी.